कुणीकनूर तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आली मोडकळीस शाळा दुरुस्त करण्याची गावकऱ्यांनी केली मागणी। कुणीकनूर तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मोडकळीस आली असून शाळा दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे। कुणीकनूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा 1ली ते 4थी पर्यंत आहे। या शाळेमध्ये 41 विद्यार्थी आहेत। मात्र ही शाळा पावसाळ्यामध्ये गळत असते, तर शाळेच्या बाहेर व्हरांड्यामध्ये संपूर्ण ही जी भिंत आहे ती पूर्णपणे खचलेली आहे। यातून अनेक विद्यार्थ्यांचे अपघात झालेले आहेत। याबाबत गावकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अनेक वेळा जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली आहेत, मात्र ही शाळा दुरुस्त झालेली नाही। त्यामुळे ही शाळा तातडीने दुरुस्त करून नवीन इमारत मंजूर करून द्यावी अशी जोरदार मागणी या ठिकाणी केली। नमस्कार, मी कृष्णकांत लक्ष्मण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कुणीकनूर। या ठिकाणी जी मराठी शाळा आहे, मराठी शाळेची एकदम अशी दुरवस्था झालेली आहे। शाळेची भिंत वगैरे आणि शाळा गळत आहे, त्यामध्ये मुलांना पण प्रॉब्लेम होतो आहे। आणि आपण ग्रामपंचायत थ्रू इमारती निर्णीकरणचा दिलेला आहे, तरी पण अद्याप अजून ग्रामपंचायतची शाळेची इमारत अजून मंजूर झालेली नाही। आणि खूप अशी बिकट परिस्थिती शाळेची झालेली आहे। तरीच शासनानं लवकरात लवकर शाळेचा इमारतीचं निर्णीकरण करून लवकरात लवकर इमारत मंजूर करून द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो। Press the bell icon on the YouTube and never miss another update.